श्री वासवी कन्यका देवी पुराण 10वा अध्याय। या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत वैश्यांच्या महासभेत गंभीर चर्चा, त्याग व अहिंसा मार्गाने शत्रुत्व व दुष्टपणा यांचा नाश करण्याच्या अभिनव मार्गाचा वासवीकडून उपदेश। वैश्यांच्या महासभेत गंभीर चर्चा। विष्णुवर्धन सम्राट निघून गेल्यानंतर कुसुमश्रेष्ठी हे गुरु भास्कराचार्य आणि आपले मंत्री तथा प्रधान पदाधिकारी यांच्याबरोबर बसून आपल्या कर्तव्याबाबत चर्चा करू लागले। भास्कराचार्यांनी 18 नगरांच्या नगरस्वामींचे संमेलन आयोजित करण्याचा सल्ला दिला। वैश्यराजाने आकस्मिक व अत्यावश्यक संमेलनासाठी आवाहनपत्र लिहून 18 नगरांच्या प्रमुख वैश्यांना समाचारवाहकांद्वारे पाठविले। अशा प्रकारचा समाचार मिळून वैश्य साम्राज्याचे सर्व तेजस्वी व अनुभवी नगरस्वामी लोक लवकरच पेनुगोंडा नगरात पोहोचले। सर्व नगराहून आलेल्या वैश्य समुदायांचे कुसुमश्रेष्ठीने स्वागत केले। सुयोग्य निवास व भोजन यांच्या सुविधांची व्यवस्था करून सर्व आवाहितांचा आदरपूर्वक सत्कार केला। दुसऱ्या दिवशी 18 नगराहून आलेले 714 गोत्रांचे वैश्य प्रमुख नगरेश्वर स्वामींच्या सुविशाल मंडपात एकत्रित झाले। गुरु भास्कराचार्यांच्या आज्ञेवरून राजा कुसुमश्रेष्ठीने सम्राट विष्णुवर्धन यांच्या आगमनापासून त्यावेळेपर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींचे सभेत निवेदन केले। अचानक उत्पन्न झालेल्या वासवी कन्येच्या समस्येबाबत पुरेपूर विचार करून निरसनाचा मार्ग दाखविण्याची त्यांनी प्रार्थना केली। कुसुमाचार्य प्रभूचे म्हणणे ऐकून सर्व सभासद चिंताग्रस्त झाले। तेव्हा काही अनुभवी वैश्य प्रमुखांनी सभेत उठून म्हटले, प्रिय बंधुजनांनो, आपल्याला पूर्वी केलेल्या कर्माचे फळ म्हणून अशा अवघड समस्येला तोंड द्यावे लागत आहे। आशा, लोभ, घाबरणे इत्यादी कारणांनी स्वकुल धर्मनियमांना सोडून देणारे अवश्य नरकात पडतात। असे अधर्म कार्य आम्ही करावयास नको। हे म्हणणे ऐकून आणखी काही वैश्य प्रमुखांनी म्हटले, सम्राटांच्या बरोबर आमच्या कन्येचा विवाह धर्माविरुद्ध नाही। या विवाहामुळे आर्यवैश्य वर्णाचे फार भले होईल। सम्राटांशी होणाऱ्या संबंधाने सर्व आंध्र प्रदेशात आर्यवैश्यांचा प्रभाव वाढेल। आमच्या व्यापाराची देखील वृद्धी होईल। जर आम्ही सम्राटांचे म्हणणे मान्य केले नाही तर त्या बलवान सम्राटांबरोबर शत्रुत्व विकत घ्यावे लागेल। आपल्या कुळावर आपत्ती कोसळेल। हा संवाद ऐकून माधवगुप्त आदी प्रौढ वैश्यमुख्यांनी आवेशात येऊन म्हटले, सम्राटांचे म्हणणे मान्य न केल्याने व आमची कन्या त्यांना विवाहात न देण्याने काहीही हानी होणार नाही। आमच्यावर आपत्तीचा कोणताही डोंगर कोसळणार नाही। हे मान्य करतो की सार्वभौम फार शक्तिमान आहेत, परंतु आम्ही काही शक्तिहीन नाही। शेती, गोरक्षण व व्यापार आदी कर्मांनी सर्वांचे पालन पोषण करणाऱ्या आपल्यावर सर्व जग अवलंबित होऊन जगत आहे। आमच्या सेवाच देशाचे सौभाग्य व संपन्नता यांचे मुख्य आधार आहेत। अशा असणाऱ्या आपल्याशी शत्रुत्व ठेवून कोणीही प्रभू पुढे येऊ शकत नाही। जे लोक आपल्याला दुर्लक्षाच्या भावनेने पाहतील त्यांचे पतन होणे निश्चित आहे। आपण का घाबरावे? इतकेच नव्हे तर कलियुगासाठी जे अनुसरणीय धर्मशास्त्र आहे त्या पराशर स्मृतीमध्ये वर्णांतर विवाहांना धर्मविरुद्ध सांगितले आहे। अशा अधर्मी सम्राटाच्या निरंकुशतेचे समर्थन आपण करू नये। इतक्यात भास्कराचार्य उठून म्हणाले, वैश्य प्रमुखांनो, वर्णांतर विवाहांच्या बाबत वाद प्रतिवाद करू नका। आज आपली समस्या वर्णांतर विवाहाची धर्मबद्धता व विरोधीपण याबाबत नाही। आपली राजकुमारी गौरव बालिका आहे। जर ती विवाह करू इच्छिल तरीही एका बालनागरा बरोबरच तिचा विवाह होऊ शकतो। बालनागराशिवाय वैश्यवर्णाच्या अन्य युवकाबरोबरही गौरबालिकेचा विवाह केला जाऊ शकत नाही। हा वैश्यवर्णाचा अनिवार्य आचार आहे। त्या आचाराचे अतिक्रमण कसे करू शकतो? त्याहूनही मुख्य विचारणीय विषय हा आहे की वासवी कन्यका दिव्य गुणसंपन्न आहे, अद्भुत महिमायुक्त आहे, अनंत ज्ञानराशी आहे। तिने जीवनभर ब्रह्मचारिणी राहण्याचा निश्चय केला आहे। अशा परिस्थितीत तिचा विवाह आपण बळजबरीने कसा करू शकू? त्या बालिकेचे व्यक्ती स्वातंत्र्य आपण कसे हिरावू शकू? गुरूंचे हे वचन ऐकून तिप्परयादी काही वैश्य प्रमुखांनी म्हटले, अहो गुरुजी, या साऱ्या रीतिरिवाजांची व आचारविचारांची योजना आमच्या श्रेयासाठीच केली गेली होती। जेव्हा या आचारांनी आमचे भलेपण नष्ट होऊ शकत असेल तर ते सोडून देण्यात कोणता अधर्म किंवा अपराध होत नाही।
विष्णुवर्धन सम्राट यांनी दिग्विजय यात्रा केली आहे. ते महाशक्ती संपन्न आहेत. त्यांच्याजवळ अपार सैन्यबळ आहे. जर त्यांनी आपल्यावर आक्रमण करून मुलीला बळजबरीने घेऊन गेले तर आपण काय करू शकू? तेव्हा आमचे रक्षण कोण करील? म्हणून धर्मरक्षणाच्या नावावर सम्राटांच्या क्रोधाग्नीत जळून भस्म होणे हा मूर्खपणा होईल. अशा प्रकारे तिप्परयार्यादींनी सम्राटांच्या बलपराक्रमांची असीम प्रशंसा करून सर्व वैश्यांना घाबरविण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा सर्व वैश्य साम्राज्याचा सरसेनापती आणि बालनागर महासंघाचा नेता वीरराजकुमार विरूपाक्ष रागाने लाल झाला. तो सिंहाच्या छाव्याप्रमाणे गरजून म्हणाला, अनंत त्याग आणि साहस यांनी विराजित असणाऱ्या वीरवैश्यवर्णास अशी भीती व घाबरटपणा शोभा देत नाही. सर्व लोक आपल्या कन्यांचे विवाह आपल्या वर्णांच्या सद्गुण संपन्न युवकांबरोबर करू इच्छितात. हाच सत संप्रदाय आहे. हेच धर्मसंमत आहे. शास्त्र पंडितांचे म्हणणे आहे की कोणतेही प्रलोभन व भय यामुळे त्या सत्संप्रदायाच्या विरुद्ध करणारे सरळ नरकात जातात. विरूपाक्षाची ही क्रोधपूर्ण वचने ऐकून 612 गोत्रांच्या वैश्यांच्या प्रतिनिधींमध्ये प्रमुख असलेले तिप्परयार्य उठून म्हणाले, सभासदांनो, विवाहाचा विषय व्यक्तिसंबंधात आहे. विवाह करणारी व्यक्ती वासवी कन्यका आहे. त्याच बालिकेला येथे बोलावून तिचा उद्देश जाणल्यानंतर या विषयावर निर्णय घेणे सुयोग्य होईल. तिप्परयार्य यांचा सल्ला ऐकून व गुरूंची अनुमती घेऊन कुसुमश्रेष्ठीने कन्यकेला सभेत बोलावून घेतले. वासवी कन्यका त्या महासभेत येऊन पित्याच्या बाजूला सुयोग्य आसनावर बसली. कन्यका हिच्या आगमनाने सभासदांची आसक्ती वाढली. तेव्हा भास्कराचार्यांनी उठून विष्णुवर्धन सम्राटांच्या आगमनापासून त्या वेळेपर्यंत जे काही घडले होते ते सर्व विषय ऐकविले. सभेत ज्या चर्चा झाल्या होत्या त्याबद्दलही सांगितले. त्यानंतर तिप्परयार्यांनी उठून म्हटले, राजकुमारी, तू फार बुद्धिमान बालिका आहेस. सम्राटांच्या बरोबर विवाह केल्याने तू अखिल आंध्र साम्राज्याची महाराणी होऊ शकशील आणि सम्राटांकडून येणाऱ्या भयंकर आपत्तीपासून साऱ्या वैश्यकुळास वाचवू शकशील. सर्व काही तुझ्या निर्णयावरच अवलंबून आहे. भरपूर विचार करून तुझा निर्णय सांगावा. अशा प्रकारे बोलणाऱ्या तिप्परयार्य यांचे म्हणणे ऐकून वासवी कन्यका उठून उभी राहिली. वासवीने गुरुबंधूजनांना नम्रपणे नमस्कार करून म्हटले, गुरुदेवा, प्रिय बंधूजनांनो, विवाहाच्या विषयात व्यक्तीच्या स्वातंत्र्यास हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. माझे हृदय परांबिकेच्या चरण सेवेमध्ये समर्पित आहे. माझ्यात ऐहिक सुखांची आसक्ती नाही. विवाह करण्याची माझी इच्छा नाही. ब्रह्मचारिणी होऊन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. कन्यकेचे हे वचन ऐकून 612 गोत्रांपैकी काही लोक उठले. ते म्हणाले, राजकुमारी, तुझ्या या निर्णयाने सर्व वैश्यकुळास महान हानी पोहोचेल. सम्राट कालसर्पाप्रमाणे आहे. तो प्रतिकार करू इच्छील तर त्याच्यासमोर कोण टिकू शकेल? तो आपल्यावर आक्रमण करून तुला घेऊन जाऊ शकतो. त्याला कोण थांबवू शकेल? एखाद्या वेडीप्रमाणे गोष्टी करू नकोस, असे म्हणत ते सभासदांना घाबरवू लागले. तेव्हा विरूपाक्षास सहन झाले नाही. तो कालभुजंगाप्रमाणे उठून उभा राहिला. प्रलय काळाच्या ढगाप्रमाणे गरजत तो म्हणाला, भेकडांनो, तुम्ही लोक भयाने वेडे होऊन समजत आहात की जर सम्राट आपल्यावर आक्रमण करील तर सर्व जग पालथे होईल. जर तो मदांध होऊन आपल्यावर चढाई करील तर पुन्हा परत जाणार नाही. प्रलय रुद्राच्या प्रमथगणांप्रमाणे आपला एक एक वीर बालनागर शेकडो शत्रू सैनिकांचा संहार करू शकेल. सार्वभौमाच्या साऱ्या सेना आमच्या शौर्याग्नीत जळून भस्म होतील. मी आपल्या या कालतलवारीने सम्राटासारख्या नीचांची शिरे कापून त्यांच्यापासून एक मोठी मुंडमाला बनवीन आणि तिने प्रचंड रणचंडीचा कंठ सजवीन. जोपर्यंत माझ्या या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत कुणीही व्यक्ती, मग ती रुद्रासमान असे नाका, माझ्या बहिणीला शिवू शकणार नाही. असे म्हणत विरूपाक्ष वीरावेशाने पेटून उठला. आपल्या सरसेनापतीची वीरवचने ऐकून बालनागर प्रतिनिधींमध्ये उत्साह संचरला. ते सर्व आपापल्या तलवारी खेचून आवेशाने म्हणू लागले, आपण युद्ध करू, दुष्ट सम्राटाला मारून टाकू, आपले प्राण देऊन का होईना वासवी कन्येला वाचवू. ही वचने ऐकून कुसुमश्रेष्ठी उठून म्हणाले, गुरुजनांनो व बंधुजनांनो, जरी आपण अहिंसाप्रिय असलो तरीही शक्ती संपन्न आहोत. बळ पराक्रमात आपण कुणाही पेक्षा कमी नाही. जर धर्माला व स्वाभिमानाला जखम झाली तर आम्ही चूप राहणार नाही, तर आपण आपल्या शत्रूचा नाश करूच. जरी कुणी आपल्या साधुत्वाला भेकडपणा किंवा निर्बळपणा मानील तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल. आपण नक्की युद्ध करू.
विटेचे उत्तर दगडाने देऊ, सम्राटाला धडा शिकवू आणि आपल्या कन्येला वाचवू. भयभीत होण्याची मुळीच आवश्यकता नाही. स्वामीची ही वाक्य ऐकून सर्व लोकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. सर्व सभासद एकमुखाने म्हणू लागले, आपण युद्ध करू, सम्राटास मारून टाकू. त्याग व अहिंसेच्या मदतीने शत्रुत्व दुष्टत्व यांचा नाश करण्याच्या नूतन मार्गाचा उपदेश. सभेचा हा आवेश पाहून वासवी कन्या उठून उभी राहिली. ती म्हणाली, गुरुदेव, प्रिय बंधुजनांनो, आपण कृपया शांत होऊन माझे म्हणणे ऐकावे. आतापर्यंत हिंसाप्रिय व युद्धप्रिय लोकांनी दुष्टपणा व शत्रुत्व यांचा नाश करावयाच्या उद्देशाने भयंकर युद्धे निर्माण करून या जगात ईर्ष्या, द्वेष, क्रौर्य, रक्तपात आदी दुर्गुणांना फार वाढविण्याशिवाय कोणती चांगली फळे ते प्राप्त करू शकले? युद्धांमुळे जिकडे पाहावे तिकडे असंख्य लोकांचा बळी जाणे व अशांती तथा आक्रंदने पसरणे आदी परिणामच दिसून आले आहेत. अगणित स्त्रिया लढायांमुळे पितृहीन, पतिहीन, विधवा बनून अनाथ होतात. वर्णांचा संकर होतो. हजारो लोकांची जीवने कष्टमय होतात. अशा दुष्परिणामांमुळे धर्माचे पतन होते, उद्धार नाही. कुणीही विजेता आपल्या हातांनी मेलेल्या व्यक्तींना पुनर्जीवित करू शकत नाही. केवळ माझ्या या तुच्छ पंचभूतात्मक भौतिक शरीराच्या रक्षणासाठी युद्ध करून हजारो लोकांचा बळी मी देऊ इच्छित नाही. शांती व अहिंसा यांचा प्रेमी वैश्यवर्ण जरी अनंत शक्तिशाली आहे, तरीही भयंकर हिंसापूर्ण युद्धाची आसक्ती आपल्याला शोभत नाही. म्हणून युद्ध आपल्यासाठी वांछनीय नाही. कन्यकेचे हे म्हणणे ऐकून कुसुमश्रेष्ठीने विचारले, अशा परिस्थितीत शत्रूच्या दमनासाठी म्हणजे त्यांना दाबून टाकण्यासाठी, समस्येच्या निरसनासाठी, आत्मरक्षणासाठी युद्धाशिवाय आणखी कोणता मार्ग सुयोग्य आहे? म्हणून युद्ध अनिवार्य आहे. पित्याचे म्हणणे थांबवीत वासवी कन्या झटकन म्हणाली, पिताजी, युद्धाशिवाय देखील आपल्या सध्याच्या समस्येचे निरसन होऊ शकते. आपण अहिंसा व त्याग यांच्या मदतीने शत्रुत्व व दुष्टत्व यावर विजय मिळवू शकू. कन्येचे हे म्हणणे ऐकून सर्व लोक विस्मित झाले. ते वासवीच्या बोलण्याचा अंतरार्थ समजू शकले नाही. सर्वांच्या मुखांवर प्रश्नार्थक मुद्रा निर्माण झाल्या. सर्व सभेत निस्तब्धता पसरली. तेव्हा कन्यका बोलू लागली, प्रियजनांनो, सावधान होऊन ऐका. शांती, अहिंसा व त्याग नामक महान गुणांनाच महाअस्त्र बनवून भयंकर शत्रूंवर देखील विजय मिळवू शकतो. अनंत बळाने संपन्न असूनही दुष्ट शत्रूंना न मारता त्यांच्या दुष्टत्वाचा नाश करण्याच्या संकल्पाने दुष्ट कार्यांच्या प्रती विरोध प्रकट करीत आणि कष्ट सहन करीत जेव्हा दुष्टांमध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रबळ इच्छेने आत्माहुती देण्यासही आपण तयार होतो, तेव्हा शत्रू कितीही क्रूर असेना, त्याचे पाषाण हृदय वितळून पाणी होईल. त्याच्यात राहणाऱ्या दुष्टत्वाचा अंत होईल. तो कायमस्वरूपी सभ्य होईल. या कलियुगात अधर्माचे निवारण व दुष्टत्वाचा नाश करण्यासाठी ही नवीन पद्धतच सुयोग्य व शाश्वत फलदायक आहे. म्हणून दुष्ट सम्राटाच्या निरंकुशतेच्या प्रति विरोध व्यक्त करीत मी अग्निप्रवेश करीन व त्या दुष्टाला आकृष्ट केलेल्या या शरीराचा नाश करीन. त्यामुळे त्याची इच्छा नष्ट होईल. लढाई व मारामारी टळेल. तेव्हा तिप्पर्यारे उठून म्हणाले, राजकुमारी, तू केवळ आगीत उडी घेतल्याने सम्राटाचे हृदय वितळणारे नाही. तुझ्या मरणानंतर तो अपार सैन्यासह आपल्यावर आक्रमण करील. त्यांचे म्हणणे खोडून काढीत वासवी कन्यका म्हणाली, अहो वैश्य प्रमुखा, माझ्या आत्माहुतीची वार्ता मिळूनही जर तो सम्राट मानवताविहीन राक्षस बनून आपल्यावर आक्रमण करण्यास आला तर आत्मरक्षण करण्याची पुरेशी शक्ती आपल्यात आहे. इतकेच नव्हे तर त्या दुष्टाला मारून टाकण्याची शक्ती देखील आपल्यापाशी आहे. माझा हा बोध शत्रूंना हरवून देखील माफ करू शकणाऱ्या शक्तिमानासाठी, महान त्यागधन असणाऱ्यांसाठीच आहे, भेकड व निर्बल व्यक्तींसाठी नाही. अशा भित्र्या लोकांना बलवान दुष्ट शत्रूंच्या हातांनी नक्की मरावे लागेलच ना. म्हणून माझा हा आदर्श मार्ग त्यागी व बलवान लोकांनाच अनुसरणीय आहे. मला चांगले माहीत आहे की आपण त्यागशील व अनुपम बलवान आहोत. या जगातील कोणत्याही शक्तीला हरविण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. आपल्यासारख्या शक्तिमानांनीच असे आदर्श मार्ग अवलंबिले पाहिजे. हिंसामय व अधर्ममय कलियुगात अहिंसा व सत्यधर्म यांची कायमस्वरूपी स्थापना केली पाहिजे. त्यासाठी माझे हे नूतन रणविधानच अवलंबण्यास योग्य आहे. यामुळे विश्वशांती साध्य होऊ शकते. सम्राट येऊन आपल्यावर आक्रमण करील असा आपण विचार करून घाबरण्याची आवश्यकता नाही. आपल्या अद्भुत त्यागाचा प्रभाव साऱ्या जनतेवर पडेल.
जर तो सम्राट मूर्ख होऊन येथे आला तर त्याच्या दुराचाराने क्रोधित होऊन त्याचे सेवकजन देखील त्याला सहयोग देणार नाहीत. तो एकटा पडेल. त्याचे क्रूरपण लोकांच्या हृदयामध्ये त्याच्याबद्दल घृणा निर्माण करील. प्रजाशक्तीच त्याला चिरडून टाकील. वासवी कन्यकेच्या भाषणाने विवेकी व्यक्तींवर महामंत्र्यांप्रमाणे प्रभाव पडला. तेव्हा राजा कुसुमश्रेष्ठी यांनी घोषणा केली, गुरुजन व प्रिय बंधुगणांनो, व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, निरंकुशतेच्या निर्मूलनासाठी, अधर्माच्या नाशासाठी मी देखील माझ्या पत्नीसह अग्नीत प्रवेश करीन. त्यामुळे सभ्य समाजात तीव्र स्पंदन उत्पन्न व्हावे, दुष्टांच्या हृदयांमध्ये बदल होण्यास प्रारंभ व्हावा आणि त्यांचे डोळे उघडावेत. आम्ही या महासभेला प्रार्थना करतो की आम्हाला देखील आत्माहुती देण्यास अनुमती प्रदान करावी. प्रभूचे हे म्हणणे ऐकून त्यांच्या नातेवाईकांमधील 102 गोत्रांच्या लोकांनी प्रबळ उत्साहाने म्हटले, आम्ही देखील पत्न्यांसह आर्य धर्माच्या रक्षणासाठी अग्निकुंडांमध्ये प्रवेश करून आत्मसमर्पण करू. देशाच्या कानाकोपऱ्यातून वैश्य राज्याच्या 18 नगरांमध्ये 612 गोत्रांचे वैश्य येऊन तेथील आर्य वैश्यांबरोबर मिसळून गेले होते. 102 गोत्रांच्या वैश्यांच्या आत्माहुतीची घोषणा ऐकून ते भयभीत झाले. ते 102 गोत्रवाल्यांना म्हणाले, आत्माहुतीच्या नावाखाली तुम्ही लोक आत्महत्या करणार आहात. त्यात आम्ही भाग घेणार नाही. यश असो की अपयश असो ते आम्ही जिवंत राहूनच भोगू शकू. मरून काहीच फळ मिळणार नाही. यश असो की अपयश असो ते आम्ही जिवंत राहूनच भोगू शकू. मरून काहीच फळ मिळणार नाही. जर तुम्ही विवेकभ्रष्ट होऊन वंशनाशासाठी तयार झाले तर तुम्हा 102 गोत्रांच्या लोकांबरोबर आमचा काही संबंध राहणार नाही आणि आपल्या दोन्ही वर्गांमध्ये कोणत्याही प्रकारचे बंधुत्व राहणार नाही. असे म्हणत 612 गोत्रांचे लोक फार निष्ठुरपणे अभिमानहीन होऊन उलटसुलट बरळू लागले. त्यांची बडबड ऐकून 102 गोत्रावाले फार रागावले. ते म्हणाले, स्वार्थ्यांनो, भित्र्यांनो, कुलाभिमानहीन नीच लोकांनो, तुमचे ऐकून आम्ही आपल्या कन्येचा विवाह एका दुष्टाबरोबर करणार नाही. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हा लोकांशी आमचा काही संबंध राहणार नाही. तुम्ही सर्व आमचे राज्य सोडून निघून जा. आम्ही तुम्हा लोकांना आर्य वैश्य संघातून बहिष्कृत करीत आहोत. त्वरित येथून निघून जा. 612 गोत्रांचे लोक संधी मिळून सभांगणाच्या बाहेर निघून आले. त्यांनी विचार केला की वासवी कन्यकेच्या आत्माहुतीच्या नंतर विष्णुवर्धन नक्की आक्रमण करील व वैश्यवंशाचा नाश करील. म्हणून आपण हे राज्य सोडून सुरक्षित प्रदेशांमध्ये गेले पाहिजे. कोठेही असो, आम्ही जिवंत राहिलो तर सर्व सुखे भोगू शकू. मरून कोणती सुखे मिळतील? अशा प्रकारे विचार करून ते सर्व नगर सोडून निघून गेले. कुसुमश्रेष्ठी यांनी त्या दिवशीचे संमेलन समाप्त केले आणि आपल्या मुलामुलीला बरोबर घेऊन ते राजभवनात निघून गेले. इतर सर्व सभासद आपापल्या निवासांकडे निघाले.